तालुक्यातील मौजे पिंपळकवठा या ठिकाणी दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी बुद्ध आणि धम्म या ग्रंथांचा सामूहिक पठण समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हा धार्मिक सोहळा अत्यंत उत्साहाच्या आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत प्रतिष्ठित आणि धार्मिक पद्धतीने करण्यात आली। सर्वप्रथम गावातील प्रमुख मार्गावरून पूज्य भंते यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली। या समारोहासाठी छत्रपती संभाजीनगर येथील पूज्य भंते ज्ञानरक्षित महाथेरो, नांदेड येथील पूज्य भंते शीलरत्न थेरो, पूज्य भंते संघपाल थेरो, पूज्य भंते गगनबोधी थेरो आणि भंते आनंदशील यांची विशेष उपस्थिती लाभली। उपस्थित भंतेजींच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। सर्व उपस्थितांनी त्रिशरम पंचशील ग्रहण केलं आणि बुद्ध आणि धम्म या महान ग्रंथाचा सामुदायिक पाठाचा समारोप करण्यात आला। या धार्मिक कार्यक्रमानंतर उपस्थित गावकऱ्यांसाठी महाभोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी ग्रंथवाचक संतोष भगवान वंजारे आणि सूचक मनोज मारुती पवळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती दर्शवलेल्या मान्यवरांमध्ये LL गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा तेलंगणाचे उपाध्यक्ष भुजंगराव गायकवाड, समाजसेवक पांडुरंग जाधव, सुनील चौंदते, सूर्यकांत चौंदते, राहुलप्पा चौंदते, सुभाष चौंदते, ग्रामसेवक सोनटक्के, रामराव शंकरराव पाटील मगरे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबूराव मेंढेवाड, शिवाजी बल्फेवाड, शिवाजी शेटकर, वरसणी येथील अमोल अशोक गजाभरे, अनुरत कसबे, भारतीय बौद्ध महासभा मुदखेड अध्यक्ष प्रशांत निखाते, गोविंद गायकवाड, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ चौंदते, पत्रकार साहेबराव हौसरे आणि धम्मदाता कांबळे यांचा समावेश होता। हा भव्य समारोप व धम्मदेसना कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच देविदास जोंधळे, पोलीस बालाजी वाघमारे, प्रभाकर थोरात, रमेश जोंधळे, विजय दौणे, शिवाजी शेटकर, साहेबराव हौसरे, गंगाधर वंजारे, बाळकृष्ण चौंदते यांसह YBS मित्रमंडळ व समस्त बौद्ध उपासक उपासिका, बालक बालिका तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते। सर्वांना प्रथमतः जय भीम। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच पूज्य भदंत यांना मी प्रथमतः वंदन करतो। हा ग्रंथ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही पठण केला, वाचलो आणि या ग्रंथामधून आम्हाला एक गोष्ट अशी समजली की जे काही आपण कर्म करू, जे काही आपण काम करू, जे आपल्या हातून काम हे सत्कर्माचं झालं पाहिजे, लोकांच्या हिताचं झालं पाहिजे, लोकांच्या कल्याणाचं झालं पाहिजे। या ग्रंथातून आम्ही या गोष्टी शिकलो। आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आणि माणसाचे कर्म कशा प्रकारचे असले पाहिजे, माणसाने जीवन कशा प्रकारचं जगलं पाहिजे, हेच काय सांगितलेले आहेत भगवान बुद्धांनी या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित हा ग्रंथ आपल्याला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म दिलेला आहे। आणि हा ग्रंथ जेव्हापासून मी वाचत आहे तेव्हापासून खरंच आताच पूज्य भदंत यांनी सांगितलं की जीवन बदलून जाते। खरंच माझ्या पण जीवनामध्ये कुठेतरी कलाटणी आली, कुठेतरी मला सुद्धा सत्कर्म करण्याचा योग येत आहे। माझ्या हातून सुद्धा लोकांच्या मना, जनतेच्या मना कल्याणाचं काम माझ्या हातून होत आहे। या ठिकाणी मी एवढंच सांगेल सर्व जनतेला की यातून आपण हे फक्त ग्रंथ न ऐकता, श्रवण फक्त न करता या ग्रंथातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे। भगवान बुद्धाने सांगलेले आर्य अष्टांगिक मार्ग असतील, ते मार्गाचा आपण अवलंबन करून आपलं जीवन जगलं पाहिजे। या ठिकाणी मी एवढंच सांगतो आणि थांबतो। जय भीम, धन्यवाद। जय भीम सर्वांना। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांना आणि त्यागांचा प्रथमतः आम्ही वंदन करतो आणि भिक्खू संघालाही वंदन करतो। या आजचा कार्यक्रम समारोपाचा, ग्रंथाच्या समारोपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि मी गावात असाच आटोतरीत इथे गावामध्ये आल्याच्या नंतर मला सरपंच भेटले आणि सरपंचाला सहज विचारलं, सरपंच आपल्या गावामध्ये आपल्या गावचे सरपंच देवदास नवरतराव जोंधळे आणि पोलीस पाटील आमचे बालाजी वाघमारे यांना मी सहज चर्चा केली की आपल्या गावामध्ये भंते ज्ञानरक्षित यांना असं आपण आमंत्रित करू द्या आणि आपल्याला त्याच्या धम्मदेशनाचा लाभ भेटावा। तर लगेच सरपंचाने आणि पोलीस पाटलाने आम्हाला लगेच हो म्हटलं आणि पोलीस पाटील नांदेडला असतात, तर पोलीस पाटलाने आम्हाला
लगेच बोलावून घेऊन नारोमला जाण्यास सांगितलं. 2 महिने अगोदर भंतेची तारीख घेतली आम्ही. तारीख घेऊन भंतेजी आम्हाला इथं आले, आमच्या विनंतीला मान देऊन खरंच आपल्या इथल्या गावच्या लोकांचं आणि आमच्या सर्व टीमचं आणि आमचे उपासक इथं रोज राहणारे म्हणजे थोरात बाबा यांनी आम्हाला सहकार्य केलं. आणि आमचे वाचक मनोजजी पोवळे सॉरी याचं काय ना संतोष वंजारे आणि सूचक हे आमचे मनोज पोवळे दादा मनोज सूचक दादा आणि आमचे पोलीस दाजी अवसरे सर रमेश दाजी या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आमच्या विनंतीस मान देऊन भंते इथं आज एवढ्या छोट्या खेड्यामध्ये गावामध्ये येऊन आम्हाला प्रवर्तन दिलं त्याबद्दल भंतेचं आणि त्यांच्या सर्व टीमचं विशेष अभिनंदन करतो. बुद्ध धम्म संघ 3 रत्नाला त्रिवार अभिवादन. आज बाबासाहेब बोधिसत्व डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून भगवान बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथ हा जो लिखित ग्रंथाचा समारोप आहे आज पिंपळखुटा मगरे तालुका किनवट तालुका मुदखेड जिल्हा नांदेड या ठिकाणी हा जो पवित्र धम्मग्रंथाचा समारोप आहे हा सुव्यवस्थित पद्धतीनं एक संपन्न झालेला आहे. या ग्रंथ समारोपाची विशेषता एक विशेष आहे की ह्या गावामध्ये सगळे जाती धर्माचे लोक हे गुण्या गोविंदानं नांदतात. म्हणजे ह्या धम्मग्रंथाचं वाचनाचं हे यशस्वीतेचं फळ आहे की बाबासाहेबांच्या संविधानाने देखील माणुसकी मानवता शिकवलेली आहे. आणि हे गावकरी मंडळी सगळे अगोदरच माणुसकी मानवतेनं आणि बंधुभावानं वागतात. आणि आज सगळ्या गावकऱ्यांना आज इथे भोजनदान आदी सगळ्यांना आहे. ही विशेष गोष्ट आहे की सगळे लोक इथं भाईचारानं वागतात. आणि त्यामुळं बुद्धाने त्याचा धम्मग्रंथसुद्धा ते शिकवतो की मनुष्याने मनुष्यासारखं जीवन जगावं, मनुष्याने मनुष्याला मनुष्यासारखं वागवावं. तर आज ह्या गावाचं पुन्हा एकदा प्रशंसा करून मैत्री भावना करतो की हा आजचा कार्यक्रम सुव्यवस्थित पद्धतीनं निसर्ग राजाने देखील भगवान बुद्धाच्या मैत्री बळाने संपूर्ण रूपाने साथ दिलेली आहे. आणि ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम आज चिवरदानाने त्रिशरम पंचशील घेऊन दीर्घ असं प्रवचन देऊन आणि प्रवचनाचा संपूर्ण सार हा मानसिकीचा समता स्वातंत्र्य बंधुत्वाचा होता. आणि तो आज या ठिकाणी सगळ्या गावकऱ्यांनी पाहिलेला आहे. आणि असंच सगळे तालुक्यातले जिल्ह्यातले आणि भारतातले गावं जर बनले की जिथं जाती धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपलेली आहे तर निश्चित भारत बौद्धमय व्हायला, विश्व धम्मराज्य व्हायला वेळ लागणार नाही, बाबासाहेबांचा संकल्प पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून पुन्हा एकदा या आयोजकांचे आणि गावकऱ्यांचे सगळ्यांचे अभिनंदन आणि मैत्रीपूर्ण सगळ्यांच्या प्रती कुशल कर्म आशीर्वाद मैत्री सगळ्यांचं मंगल कल्याण. न्यूज रिपोर्टर जबार शेख, आज 24 तास, मुदखेड. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.